सो ओके, तर आपण एक स्ट्रक्चर समजून घेतो, बाकी काही नाही. आपण कोणाबद्दल शेवटी पद्धत ही पद्धत असते आणि प्रत्येकाला ती आपल्या भारतीय राजनैतिक सर्वांना अधिकार दिलेत. त्यामुळे प्रत्येकाला स्वायत्त स्वातंत्र्य आहे. ओके. सो आपण आपल्याबद्दल बोलू. म्हणून जे गरजेचं आहे ते दाखवतोय. लेवल 1 लेवल 2 चे बुक असतात, लेवल 3 आणि लेवल 4 चे बुक असतात. आता आपण लेवल 4 बद्दलच बोलतोय, कारण लेवल 4 पर्यंत याच्यासाठी बोलतोय. आपल्याकडे पुन्हा परत ऍडव्हान्सचे लेवल 5, लेवल 6 आणि लेवल 7 आणि लेवल 0 पकडून असे 8 लेवल आहेत. 8 लेवलचे 8 बुक आहेत. मग तुम्ही म्हणाल, आता तुम्हाला बुक किती देणार? हा पण प्रश्न येईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला 5 बुक, लेवल 0, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4. आणि जेव्हा ऍडव्हान्स लेवलला खरोखर तुम्ही क्लास सुरू कराल, आपल्याला काय लायब्ररी नाही सुरू करायची, पण आपल्याला खऱ्या अर्थाने क्लास सुरू करायचा आहे. जेव्हा तुम्ही क्लास सुरू कराल, जेव्हा तुम्हाला ऍडव्हान्स ट्रेनिंग होईल आणि तुम्ही जेव्हा क्लासला तुम्हाला गरज पडेल, तेव्हा तुम्हाला वेळेवर सर्व बुक भेटतील. काय काळजी नका करू. एक मुलांचा साधा एक अशी फॉर्मॅट असते, की बाबा मुलांना रजिस्ट्रेशन करायचं का? कारण साऱ्या गावभर असं वळण लावून ठेवलंय, की रजिस्ट्रेशन आणि ते गळ्यात टी शर्ट आणि खांद्यावर बॅग टाकल्याशिवाय अबॅकच डोक्यात उतरत नाही, असं वळण लावून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे जर आपण म्हटलं ना, नाही, हे 1200 रुपये द्या आणि गुपचूप क्लासला या आणि शिकून जा आणि खऱ्या अर्थाने रोज प्रॅक्टिस करा. मेन उद्देश काय आहे बघा शिकण्याचा? ती ब्रेनची जिम आहे. रोज प्रॅक्टिस न कळत 10 मिनिटं मुलांनी कंपल्सरी केली पाहिजे, असा सिलेबस कोणाकडे नाही, तो आपल्याकडे आहे. मेन रोज 10 मिनिट प्रॅक्टिस झाली पाहिजे मुलांची, आणि ती केलीच पाहिजे. शनिवार तर शनिवार नाही, शुक्रवार तर शुक्रवार नाही, रोज 10 मिनिट. कारण ती ब्रेनची जिम आहे. ब्रेनच्या जिम मध्ये रोज जाऊन मुलांनी एक्सरसाइज ब्रेनची केली पाहिजे. हा पॅटर्न असला पाहिजे. ठीक आहे. तो तो फार महत्वाचा मुद्दा आहे. पण आता रजिस्ट्रेशन सर्वांनी काढलं म्हणून ताई लोकांना पण अडचण येते. कारण मार्केटमध्ये ज्या धारणा झालेल्या आहेत त्याच्या पद्धतीने पण करावं लागतं. म्हणून हा रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हा स्ट्रक्चर असा होता. प्लीज इकडे लक्ष द्या. आपल्या जरी 8 लेवल असल्या तरी लहान मुलांना आपण बुक देऊन, सिनियर केजीतले फर्स्ट लेवलच्या मुलांनाच आपण अशी संस्था बनते की खऱ्या अर्थाने त्यांना बुक द्या, कारण त्या मुलांना त्या बुकची गरज आहे. लहान लहान पिलांना. अदरवाईज दुसरी तिसरीच्या चौथीच्या मुलांना सुद्धा लेवल 0च्या बुकची गरज नाही. तिथं त्यांना अवेअरनेस 2-3 दिवस, 4 दिवस, 8 दिवस अवेअरनेस म्हणून शिकवा तुमच्या क्लासमध्ये. 2-4 दिवसात सहज मुलं कॅल्क्युलेशन करायला लागतात बोटांवर. आणि मग त्यांना लेवल 1 पासून लेवल 1चं बुक देऊन, अबॅकस टूल देऊन स्टार्ट करा. म्हणजे खऱ्या अर्थानं पालकांना 7 लेवलचे पैसे पे करायचेत. म्हणजे लेव्हल 0 त्यांना, या मुलांना फ्री शिकवा, असं संस्था सांगते. बाकी तुमचं मत किंवा तुमचं कर्मधर्म तुमच्याकडे आहे. मात्र या मुलांना तुम्हाला बुक द्यायचं असतं, म्हणून थोडेफार पैसे घेऊन तुमच्या परीने तुम्हाला जे कालकांची पेइंग कॅपॅसिटी, त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. मग संस्था असे म्हणते की तुमच्याकडे 5वीतला मुलगा आला, प्लीज इकडे लक्ष द्या, 5वीतला मुलगा आला, तर या 5वीतल्या मुलाला लेवल 0 तर फ्री शिकवा, कारण तो मॅच्युअर्ड आहे. 2-4 दिवसात सहज बोटांवर कॅल्क्युलेशन करायला लागतो. त्याला त्याला बीट समजतात, तो मेंटल अरिथमेटिक करायला लागतो, कारण आजकालचं जनरेशन आपल्यापेक्षा हुशार आहे. ते करतात. आणि मग त्यांना खऱ्या अर्थाने लेवल 3 पासून स्टार्ट करा. आणि म्हणून त्यांना फक्त 5च लेवल असतात पुढच्या, 3, 4, 5, 6, 7. इथून पण शिकता येते. म्हणजे लेव्हल 1 आणि लेव्हल 2 ची 5वीतल्या मुलाला गरज नाही, हे अशी संस्था तुम्हाला आग्रहाने सांगते. पण शेवटी पालक आणि तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करणारच. कारण प्रत्येक जण माझा सल्ला ऐकेल असं काही म्हणजे शक्य होईल किंवा नाही शक्य, ते शेवटी योग्य काय ते मी तुम्हाला सांगतोय, सिलेबस काय म्हणतो ते तुम्हाला सांगतोय. बाकी तुमचा पॅटर्न तुम्ही ठरवणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा सिलेबसमध्ये काय, की हा चार्ट पण मी तुम्हाला टाकून देईल वाटलं तर. पुन्हा परत मग इथं लेवल 0 मध्ये विदाऊट फॉर्म्युला असतात. मग लेवल 1 आणि लेवल 3 चा फॉर्मॅट सेम काय, इकडे लक्ष द्या. लेवल 1 आणि लेवल 3 मी बोललो तुम्हाला या आठवड्यात शिकवणार, इकडे लक्ष द्या. विदाऊट फॉर्म्युले आपण शिकलो. आता आपण काय शिकणार आहोत, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सर्वजण. की 4 आहे माझ्याकडे, इकडे लक्ष द्या. 4 आहे, करा सर्वजण, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 4 आहे आणि मला +1 करायचं आहे, तर 1 इज नॉट इयर. लक्ष द्या, 1 इज नॉट इयर. पण 1 करण्यासाठी नेहमी अबॅकस सिस्टम काय म्हणते, व्हिज्युअलायझेशन सिस्टम काय म्हणते, की ज्या घरी आपल्याला जायचं ना, किंवा ज्या घरी माझं नीड पूर्ण होणार आहे,
त्याच घरी प्रॉपर आपण गेलो तर आपली नीड कंप्लीट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल +1 करायचा आहे तर हा छोटा प्रॉब्लेम आहे, इन हाऊस प्रॉब्लेम आहे, छोटा प्रॉब्लेम, तो घरातल्या घरात प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणून त्याला म्हणतो आपण इन हाऊस फॉर्म्युला. आणि त्याचा फॉर्म्युला असतो +1 = -4 +5. हे फॉर्म्युला पुढचं शिकवतोय, कसं सर्व समजून सांगेल, स्टोरी फॉर्मॅटमध्ये सर्व सांगेल. म्हणजे +1 = -4 +5. मग इथं +2 शिकायचं आहे, +3 शिकायचं आहे, +4 शिकायचं आहे. हे इन हाऊस फॉर्म्युले झाले. पण असं झालं की माझ्याकडे 44 आहे, 44 आहे, किंवा माझ्याकडे 45 आहे असं समजा. 45 करा सर्वजण. डाव्या हातावर 40, उजव्या हातावर 5, उजव्या हातावर 5. आणि मला 11 करायचं आहे, 11 करायचं आहे. मग याला मी म्हणेल 11 म्हणजे मीन्स 10 करायचं आहे मला, 10 करायचं आहे. दिस इज ऑल्सो इन हाऊस फॉर्म्युला. दिस इज ऑल्सो इन हाऊस फॉर्म्युला. +10 = -40 +50. आणि +1 इज द डायरेक्ट अवेलेबल. +1 इज डायरेक्ट अवेलेबल. आन्सर इज द 56. हे सर्व आपण या वीकमध्ये, म्हणजेच इकडे लक्ष द्या, जेव्हा मी या हातांवर ऍप्लिकेशन करतो ते सर्व लेवल 1 मध्ये आहेत. आणि दोन्ही हातांमध्ये ऍप्लिकेशन करतो हे आहेत लेवल 3 मध्ये आहेत. लक्षात आलं तुम्हाला? ऍप्लिकेशन सेमच आहे. +1चं ऍप्लिकेशन असेल काय आणि +10चं कशाल, पण तिथं डिफिकल्ट लेवल आहे. जसं तुम्हाला पहिले सुरुवातीला वाटत होतं की 68 कसं करावं, थोडा विचार करावा लागला होता, पण हळूहळू तुम्हाला सवय होत असेल. आता बघा, रोज प्रॅक्टिस केली तर सवय होत असेल. त्याच्यानंतर एक पुढे असेल प्रेझेंटेशनमध्ये आपल्याकडे असं एक ॲप आहे. त्या ॲपचं पण आपण एक ट्रायल, म्हणजे आजच एक ट्रायल झालं, मी तुम्हाला लागल्यास दाखवू शकतो, लगेच लगेच दाखवेल. थोडासा चेंजेस केले आपण त्याच्यावर. आपण नॅशनल लेवल, स्टेट लेवल आणि मॉक टेस्ट, आपण दर 3 महिन्याला, 2 महिन्याला एक मॉक टेस्ट पण घेणार आहोत, प्रत्येक संपूर्ण ब्रेन ट्रेन परिवाराच्या. त्यातून काही मुलांना मोटिवेशन, प्रॅक्टिस, हजारो पेपर, मुलं महिन्याला हजारो पेपर जरी सोडवले तरी त्याला फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे त्याला थोडीशी फी आहे, सांगेल मी तुम्हाला. अजूनपर्यंत आपण घेतलेली नाही. मी आपल्या क्लासमध्ये बोललो होतो. रेकॉर्डिंग ऑन आहे का नाही? हा. सांगण्याचा अर्थ असा, आपण अजून कोणाकडनंच पैसे घेतले नाही. पण कमीत कमी मेंटेनन्स संस्था जेव्हा 1-1.5 लाख रुपये खर्च करून एक ॲप आणते मार्केटमध्ये, आपलं स्वतःचा ॲप बनवलं आपण, आणि जर हजारो पेपर मुलं त्याच्यावर सोडवतायत, तर 6 महिन्यासाठी एक लेवलचा एक्सेस दिल्यानंतर त्याला कमीत कमी चार्ज घ्यायचा का? ते पण सर्वानुमते. काही त्यांनी तर घेऊन पण ठेवलेत मुलांकडनं पैसे, पण आपण संस्थेने अजून घेतले नाही. ते पण एक ऑडिट पर्पज आहे. ते पण ऑडिट पर्पजने आपण जाणार आहोत. मग आपण मुलांना कास्ट वाईज, त्यांच्या रिझन वाईज, आपण आपल्याला खेडोपाड्यापर्यंत पोहोचवायचे. आणि आपलं खास करून आपलं वैशिष्ट्य असं आहे ताई, आपल्याकडे सर्व गरीब जनता आहे. 50,000 भरणारी श्रीमंत जनता दुसरीकडे फ्रँचायझीस घेते. आणि आपल्याकडे सर्व म्हणतात, सर मला खूप प्रॉब्लेम आहे, मी 2-2 हजार रुपये भरून चालेल का? सर मला खूप प्रॉब्लेम आहे, मला 1,000 रुपये पण द्यायला पण त्या ताईंकडे कदाचित 50,000चा मोबाईल असेल, माहित नाही. शेवटी ज्याची त्याची नीड जो होतो आपल्या आपल्या परीने करतो. एक सांगायचा अर्थ सांगतो मी. म्हणजे जमाना आहे, त्याला काही नाही. पण आपल्याकडे सर्व गरीब जनता आहे. अरे गरीब जनता म्हणजे कशी? हर्सूल सारखी जिल्हा परिषद, महानगरपालिका, मालेगाव सारख्या शहरामध्ये आपले 700 विद्यार्थी शिकतात. आणि त्या ताई कमीत कमी एक एक, म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की आपले उज्ज्वलाताई, योगिताताई या सर्वात टॉपला आहेत. त्या कमीत कमी, मी नाही विचारत कोणाला, पण एक अंदाज, जेव्हा 250 विद्यार्थ्यांना शिकवतो आणि 250 विद्यार्थ्यांची जरी आपण फी जनरेट केली, तर कमीत कमी 1,00,000 रुपयापर्यंत त्या रेव्हेन्यू जनरेट करतात. आणि मला मला 30 वर्ष लागलेत, अजून मला 1,00,000 रुपये पगार नाही महिन्यात काम करून. सांगायचा अर्थ असा आहे. पण मग मी पण करू शकलो असतो, करू शकलो असतो ना. पण सांगण्याचा अर्थ आहे की आपला पॅशन आहे. आपलं हे सर्व आपल्याला रिटायरमेंट नंतर एकही दिवस आपल्याला थांबायचं नाही. रिटायरमेंट झाल्यावर आपल्याला एक काम अजून जोमाने चालू ठेवायचं आहे, म्हणून आपलं एक काम आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे. ओके. सो पुढे जाऊया आपण प्रेझेंटेशननुसार, कारण आज सर्व माहिती तुम्हाला सांगता आली पाहिजे मला. त्याच्यानंतर उद्यापासून किंवा परवापासून जे काय आपण क्लास घेऊ, ते क्लासचे रेकॉर्ड तुम्हाला असा ऍप मध्येच्या माध्यमातून दिसतील. आता युट्यूबमध्ये नाही दिसणार. ठीक आहे, आजचा आजचा क्लास तुम्हाला युट्यूबमध्ये भेटेल. पण क्लासचे व्हिडिओ बघण्यासाठी पण आपल्याकडे ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला ज्या ताई रजिस्टर होतील, त्या ताईंना उद्यापासूनचे जे क्लास आपण करू, त्यांचे तुम्हाला जर मिस झाला तुमचा क्लास, तर तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल, पण ते युट्यूबमध्ये दिसणार नाहीत. हे पहिले क्लिअर करतो. युट्यूब हे एक आपल्यासाठी साधन आहे, आपल्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे, की सर्वांपर्यंत ब्रेन ट्रेनचं काम पोचावं, फ्री अवेअरनेस पोचावं,
आणि जे काही तुम्ही आत्ता शिकलात ते पण काही कमी नाही, ते जरी तुम्ही लॉंग टर्म पर्यंत केलात, आणि दिस इज अ प्रॅक्टिस ॲप. जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी आता बोललो होतो, दिस इज अ प्रॅक्टिस ॲप. हे प्रॅक्टिस ॲप कदाचित तुमच्या समोर आता ओपन होते की नाही मला माहिती आहे. बघा, हे प्रॅक्टिस ॲप, अबॅकस अँड वेदिक मॅथ. आता हे थोडंसं ट्रायल आणि एरर मध्ये आहे. इथं आपण सध्या 48 टीचर रजिस्टर केल्या. राहुल म्हणून आपला एक IT इंजिनियर आहेत, त्या दादाने, आणि त्याच्या माध्यमातून, महिंद्रातच येतो दादा, पण IT शिक्षक म्हणून त्यांची मदत घेऊन आपण हे बनवतोय. मग स्टुडंट लॉग इन असेल, टीचर लॉग इन असेल, स्टुडंट रजिस्ट्रेशन असेल, म्हणजे इथं गेल्यानंतर स्टुडंट माहिती पाठवतात. असं सर्व हे आपलं ॲप आहे. इथं मुलं रजिस्टर केल्यानंतर तुम्ही अप्रुव्हल करतात, आणि अप्रुव्हल केल्यावर, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर इथं 3341 एक जस्ट दाखवतो मी तुम्हाला. एक आता आम्ही दुपारी ट्रायल करत होतो म्हणून सांगतो. 77 एक टीचरचं लॉग इन करून दाखवतो मी तुम्हाला. आता हे टीचरचं लॉग इन आहे. इथं आम्ही मुद्दाम 6 स्टुडंट लॉग इन केले होते. हे सर्व नंदिनी नरेंद्र नावाचे स्टुडंट आहेत. मी जस्ट दाखवलं. हे आम्ही ट्रायल केलेलं आहे, हे अप्रुव्हल झाल्यानंतर. मग हे इथं हे अप्रुव्हल झाल्यानंतर टीचरला आहे ना, इथं डॅशबोर्डवर आहे ना, विद्यार्थी अप्रुव्हल म्हणून द्यावं लागतात बघा. एखाद्या मुलाने स्वतःहून रजिस्ट्रेशन केलं, त्याला त्याने नाव, आणि तुमच्याकडे तुमच्याच मुलाने त्याने त्याच्या मोबाईलवरून तुम्हाला ऍडमिशनसाठी पाठवलं, मग तुम्हाला अप्रुव्हल करावं लागतं. मग इथं बघा, अप्रुव्हल पेंडिंग, हे सर्व सिस्टमॅटिक आपण त्याच्यासाठी करतोय. म्हणजे तुम्हाला तुमच्या क्लासमधले मुलं त्यांच्या मोबाईलवरून रिक्वेस्ट पाठवतात, तुम्ही अप्रूव्ह करतात. अप्रूव्ह केल्यानंतर मात्र मग तुम्हाला ते ते विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस. आणि हे बघा, इथं विद्यार्थ्यांच्या लॉग इनला गेलो की आता विद्यार्थ्यांचा लॉग इन मला दाखवता नाही येणार तुम्हाला, पण पुन्हा परत स्टेट लेवल, नॅशनल लेवल, त्यानंतर मॉक टेस्ट याच्यामध्ये ऍड करायची आहे, मग कम्प्लिशन रिमार्क, असं खूप सारं छान आपण ऍप बनवलंय. एक जस्ट मी तुम्हाला दाखवायचं म्हणून दाखवतोय, बाकी काही नाही. ओके ना. हे ॲप प्रॅक्टिस ॲप आहे. एवढ्या 2 दिवसात, म्हणजे एवढ्या रविवारपर्यंत पुन्हा परत रिवाईज करून, कारण नॅशनल झाली आणि आता मुलांना सुट्ट्या होत्या म्हणून त्याच्यानंतर एक आपल्याकडे एक अजून ऑपॉर्च्युनिटी आहे, की तुमचं कार्य, माझं माझं जगणं, माझं जगणं माझा आवाज. आपण अबॅकसच्या सावित्री म्हणून आपला एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला विश्वास रेडिओचा भेटला आहे. त्या माध्यमातून आपण आतापर्यंत जवळजवळ 60-70 ताईंच्या मुलाखती अ, प्रकाशित झाल्या. तर ते पण तुमचं कार्य आहे. त्याच्यावर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जगापर्यंत सांगता येतं. त्याच्यानंतर स्टेट लेवल कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर हे काय लिहिलं होतं मला माहित नाही. मला वाटतं इथं हे तुम्हाला काल हे बनवायचे होते. हे त्याच्यासाठी होते. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन बनवायचे होते. 5 आणि 5. आता असं हे सर्व मी तुम्हाला माहिती माझ्या परीने माझ्या प्रेझेंटेशनमध्ये जे जे होती ते मी सांगितली. मला माहिती, मला काहीच बोलायचं नव्हतं. तुम्हाला बडबड करायचं होतं आज. पण माझं असं बडबड माझी वाढत जाते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला कमी वेळ भेटतो. सो दिस इज ऑल अबाउट इन्फॉर्मेशन. मी जी काही तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, सिम्पल आहे. मी ग्रुपमध्ये, मला आज रात्री वेळ भेटला नाही तर मी उद्या एक फॉर्म टाकेल. फॉर्म टाकल्यानंतर संस्थेचं ऑनलाईनचं जे काही ट्रान्झॅक्शनचं ऑनलाईन लिगली अकाउंट आहे त्याची माहिती टाकेल. दिस इज अ नॉट अ कंपल्सरी, परत माहिती म्हणून सांगतो. छोटा पॉज घ्या. तुम्हाला वाटलं, योग्य वाटलं, पॉज जरूर घ्या. कारण मी तुम्हाला एक भाऊ म्हणून माझा सल्ला असेल, 2 पैसे जरी आपले कष्टाचे कोणाला द्यायचे असतील, 1 ग्रॅम सोनं कोणी म्हणत असेल तर मी तुम्हाला स्वस्तात अर्ध्या किमतीत देत असेल, तर ते पहिले ते सोनं जरी असलं आणि कोणी अर्ध्या किमतीत जरी देत असलं तरी एक 5 मिनिटाचा पॉज घ्या. आणि हे खरंच असू शकतं का? खरंच याची व्हॅल्यू आहे का? जर तुम्ही पॉज घ्यायला शिकलात, तर तुम्ही राईट इन्फॉर्मेशन आणि राईट निर्णयापर्यंत पोहोचतात. तर माझं एक कडकडीची विनंती असेल, एक भाऊ म्हणून, एक एक ठीक आहे, अबॅकसचा क्लास म्हणून नाही आपण भेटलो या निमित्ताने. आपण एक खऱ्या अर्थाने एक गुड ह्युमन बिंग आपल्याला बनायचंय आणि आपल्याला बनवायचे आहेत. तर एक सेल्फ टॉक, एक पॉज सिस्टम आणि डिसिजन सिस्टम, हे जरी आपल्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करू शकलो, तर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पण आपण एक, म्हणजे काहीतरी स्वार्थ दिसतोय, काहीतरी घाईघाई दिसते, काहीतरी आपल्याला लालूच दिसते, खूप साऱ्या स्कीम दिसत आहेत फुकटाच्या, म्हणून आपण त्याला लगेच बटन दाबायचं आणि 10 10 ग्रुपला लगेच सांगायचं, येतं या बटन दाबला का त्यातून टीव्ही लगेच निघणार आहे आणि तो आपल्या भिंतीला येऊन चिपकणार आहे. अशा खूप लालची स्कीमा आजकाल असतात. म्हणून मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट करताना थोडंसं विचार करून, हे खरंच असेल का? खरंच फायद्याचं असेल का? हे खरंच अर्ध्या किमतीत भेटू शकतं का? हे एवढं जरी तुम्ही शिकून गेल्यात मला वाटतं, तरी कदाचित कोणीच काही फसणार आहे. कारण आजकाल चांगले चांगले IAS अधिकारी सुद्धा फसतात.
चांगल्या चांगल्या मोठ्या स्कीममध्ये, की जे उच्च विभूषित, जे भारताचं ध्येय धोरणं ठरवतात, की हा देश कसा चालला पाहिजे, ते सुद्धा लोक फसतात. तर आपण तर सर्वसाधारण माणसं आहोत. म्हणून शांततेने निर्णय घ्या. त्याच्यानं माझा प्लान असा असेल, की जर तुमच्याकडनं मला कन्फर्मेशन आलं, तर मला, जर तुमचं 100% असेल, थोडा काही प्रॉब्लेम असेल, ॲज अ ह्युमन, गुड गुड ह्युमन बिंग म्हणून, संस्था ही तुमची आणि माझी, माझी कोणाची एकट्याची नाही. वी आर द केअरटेकर आहोत आपण, या संस्थेचे मालक नाही. आपण ह्या संस्थेला काळजी घेणारे आणि पुढे नेणारे आहोत. उद्या आपण जरी नसलो तरी कोणीतरी ती संस्था सांभाळेल, बिकॉज दिस इज अ ट्रस्ट. सांगण्याचा अर्थ, ट्रस्ट ही कोणाची मालकीची नसते, ती सर्वांची असते. आणि त्याच्यानंतर तिचं कोणीतरी नंतर उत्तरदायित्व कोणीतरी सांभाळत असतो. सांगताना म्हणजे जे काय आपण, ज्या पी शिक्षण मोठ्या मोठ्या संस्था बघतो, त्या कोणीही मालक नसतो, ते कोणीतरी एक फक्त कार्यवाहक असतो आपण, आणि कोणीतरी पुढे त्याचं काळजी वाहून पुढे नेत असतं. तसंच हे असं इथं पण झालं पाहिजे, ही आपली एक धारणा आहे, किंवा तशी आपली अ, घटना आहे संस्थेची. तर सांगण्याचा उद्देश असा, की आपण, उद्या मी तुम्हाला फॉर्म टाकेल, तुम्हाला खरोखर मनाची तयारी असेल, तर मला तुम्ही 2 दिवसात, किंवा खरोखर काही प्रॉब्लेम असला, तर एक भाऊ बहीण म्हणून आपण समजून घेऊ. पण तुम्हाला जर करायचं असेल तर करा. म्हणजे मला काय करावं लागेल ते सांगतो तुम्हाला. मला तुम्हाला पुढच्या रविवारपर्यंत, इकडे लक्ष द्या, काय माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढच्या रविवारनंतर मला सेकंड शिप आहे. माझा फर्स्ट शिपचा राऊंड झाला की नाईटचा झाला का माझा सेकंडचा राऊंड येतो. मग तुमचा राऊंड चालू होणार, की मी जे तुम्हाला लेव्हल 1 आणि लेव्हल 3 शिकवलंय, इकडे लक्ष द्या. लेव्हल 1 लेव्हल 3 शिकवलंय मी, फक्त सेकंड शिपला असेल, आणि मी रात्री 8:30ला तुम्हाला 9:30ला एक मेसेज पाठवेल, की स्टार्ट द प्रॅक्टिस, पेज नंबर दिस अँड दिस. 9:30ला सोडणार नाही, इथला गजर वाजला पाहिजे. 9:30चा गजर थोडाफार 15 मिनिटं इकडे तिकडे असू शकतो, पण अरे देवा, वा वा, बरं झालं सुट्टी भेटली असं नाही. ही 9:30ची सवय कंपल्सरी लागली पाहिजे. हे फार आपल्या स्वतःसाठी, माझ्यासाठी, मी म्हणतो ना, एक पुण्याचं काम आहे, की त्या निमित्ताने तुम्ही 9:30च्या आधी जेवण तरी करत असाल. तर 9:30ला मी पेज नंबर टाकला, टेस्ट नंबर टाकली, की त्या बुक मधली तेवढी टेस्ट टक 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 सोडवायची, आणि लगेच फोटो टाकायचे. म्हणजे लक्षात येतं की कुठल्या ताईंनी किती अलर्ट आहे. नाही रात्री, बरं ते कुठेही जा तुम्ही, बाहेर गावाला जाताना एक बुक, एवढंसं बुक, आणि एक अबॅकस टूल पर्समध्ये तर सहज बसतंय. पर्समध्ये एवढी जागा असते. मोठ्या मोठ्या आजकाल तर गोणी एवढ्या पर्स यायला लागल्या. गोणी भर एवढी गोणी, पहिल्या जमान्यात गोणी असायची तेवढी, तेवढ्या मोठ्या मोठ्या पर्स येतात. तर हे सहज एवढं टूल तर सहज बसतं, आणि एक अबॅकस टूल तर सहज बसतं. तर ही, ह्या अबॅकस टूलसाठी, मग साहेब गाडी चालवत असते तर आपल्याला काय घेणं देणं आहे. साहेब साहेब गाडी चालवतील, आपण पाठीमागे कॅल्क्युलेशन करू. किती सोपं आहे. साहेब गाडी चालवतील, आपण मेंटल अरिथमेटिक मध्ये मग्न राहायचं. म्हणजे सांगण्याचा अर्थ एवढं पण मग्न नाही राहायचं, की साहेब काय म्हणतील म्हणतील, ओरडतील, की तुला ऐकून नाही आलं का, नाही त्या पोरांसारखी गत व्हायची, की जर पोरांना विचारतो मम्मीला किती वेळा काम सांगावं लागतं, तसं वाढलं नाही पाहिजे. आपण अलर्ट असलं पाहिजे. ही सिंपल प्रोसेस सांगितली. ओके. सो आजचा दिवस आपला कम्युनिकेशनचा होता. मी थांबवलं तर तुम्हाला काहीतरी बोलता येईल. 2-4 मिनिटं तुमच्या वाटायला येतील. तरी पण आपण उद्या भेटणार आहोत. आपण उद्या पॉसिबिलिटीजवर लागल्यास पुन्हा परत शिकू. पॉसिबिलिटीचे कॅल्क्युलेशन बनवून घेऊ सर्व ताईंकडनं, किंवा माझी अपेक्षा असेल की उद्या तुम्ही पॉसिबिलिटीचे 5-5 कॅल्क्युलेशन होमवर्क म्हणून टाकाल उद्याच्या क्लासच्या आधी. म्हणजे आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये आपण पुन्हा परत, ज्या ज्या कोणी ताई असतील, कुठलाही अंक आला तर त्या अंकानंतर आपण कुठला अंक घेऊया, तर ताईंना बोलू देऊया, आणि कॅल्क्युलेशन बनवू. पण प्रत्येकाने 5-5 कॅल्क्युलेशन. आता 10 बनवले तर काही लाईट बिल जास्त येणार नाही. काही ताई असं म्हणतील, मी 10 बनवले तर काय प्रॉब्लेम आहे का? मी म्हणतो 50 बनवा ना, काय प्रॉब्लेम आहे? बनवू शकतात. आणि अबॅकस टूल मी म्हणतो बनवाच. ते मला बघायचंच आहे. तुम्हाला त्याची मजा नाही कळत आहे, पण मी त्याच्यासाठी तुम्हाला अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण दिलं होतं. त्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. त्याला आध्यात्मिक शक्ती आहे. या कुठल्याही गोष्टी बनवताना, जेव्हा आपण कसंही बनवा, पण ते बनवताना ज्या काही फिलिंग्स असतात, जे काही परमनंट मेमरी जागृत होते, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेटिव्ह अप्रोच चालू होतो, की आहेत त्या मर्यादांमधून, आहेत त्या रिसोर्सेस मधून नवनिर्मिती आपण काहीतरी करू शकतो. ही मात्र इथं या ब्रेनमध्ये जाणारी ऊर्जा फार इम्पॉर्टंट असते. हा उद्देश आहे या गोष्टींमागचा.
हे कोणीही तुम्हाला कळकळीने बाहेर क्लासेसमध्ये काहीही घेणं देणं नाही. मी पण तर तुम्हाला देणारच आहे ना अबॅकस टूल. मी तर देणारच आहे. मग मी म्हणेल अजून मी काय गरज आहे सांग. पण इम्पॉर्टंट आहे की त्या फिलिंग्स इम्पॉर्टंट आहेत. तो आनंद फार महत्वाचा आहे आणि त्या गोष्टी शिकल्या पाहिजे आपल्याला नवनिर्मिती. म्हणून ते आजकाल म्हणतात ना कृतीयुक्त शिक्षण का का आणलं. आता आईबापच ते सर्व प्रयोग बनवून देतात तो भाग वेगळा. लेकरं म्हणतात मग मी एक घरटं बनवून देईन एक झोपडं बनवून देईन आपल्याला शाळेत घेऊन जायचंय तो भाग वेगळा. आईबाप त्या मुलांपेक्षा आईबापच लय तयारीत लागतात तो भाग वेगळा. पण ते मुलांसाठी शिक्षण आहे. आता त्याच्याबरोबर आईबापांचं राहून गेलेलं घरटं बनवायचं म्हणून आईबाप लागून जातात कामाला. तो भाग वेगळा. ठीक आहे. सो मी थोडंसं थांबवतो माझं लांबलेलं बोलणं. व्हॉट यू फील. दोन शब्द काही तुमचे महत्वाचे मला पण मिळाले तर मला पुन्हा परत आयुष्यभर ही एनर्जी काम करेल. ओप्पो ताईंना बोलायचंय. ताई बोला. बोला. बोला ओप्पो ताई. तर हम्म. आवाज येतोय? मग येतोय बोला. हा सर, आज ना माझा फर्स्ट डे आहे. अरे वा. हा, तरी तर तुम्हाला दोन सर्व दिवसापूर्वी समजलं. तरी सर्व समजलं तुम्हाला. हा, मी जिथे जॉब करते ना, हा. तिथे ऑलरेडी अबॅकसचे क्लासेस घेतात ते. ओके. मग त्याच्यामुळे थोडंफार समजलं. ओके. मला हे विचारायचं होतं, तुम्ही मग आम्हाला म्हणजे बुक्स वगैरे प्रोव्हाइड करणार आहे का कसं? कारण तुम्ही आता पेज नंबर वगैरे बोललात ना, म्हणून विचारले. ओके. ओके सर्व काही हरकत नाही ताई.